आर्या आर्या, अगं भाऊजी तुझा उपवास सोडतच होते, पण अचानक अमोलला चक्कर आली आणि अर्जुन मला सोडून असाच निघून गेला, माझा कसलाही विचार न करता. अगं अमोल लहान आहे ना अजून. आता असं झालं म्हणल्यावर भाऊजी तरी काय करणार ना बिचारे. हो खरंय, त्याची काहीच चूक नाहीये. पण जाऊबाई, आता ना मला माझेच क्यू यायला लागले बघा. अगं आर्या, हो अहो, प्रत्येक वेळेला प्रयत्न करते ना मी, पण माझ्या हाती तोंडी आलेला घात ना ही अप्पी असा घेऊन जाते. तिला ना सतत माझा अपमान करायचा असतो. सध्या त्या अपर्णाचं नशीब आहे ना जोरावर आहे. अहो तुम्ही माझं नशीब बघा ना, त्या अर्जुनला ना अप्पी आणि अमोल समोर माझं काही पडलेलंच नाहीये. आर्या, अगं असं धीर सोडून चालणार नाही हा. अर्जुन भाऊजी फक्त तुझेच आहेत. फक्त अपर्णाने ना अमोलचा वापर करणं बंद केलं पाहिजे. आज जर ती अपर्णा अमोलला इकडे घेऊन आली नसती ना, तर ना अमोल चक्कर येऊन पडला असता ना हे सगळं झालं असतं. अशी किती दिवस अमोलच्या आडून डाव खेळणार आहे ही. पण जाऊबाई, लवकरात लवकर यावर काहीतरी उपाय करायला हवा. आर्या, तू जर नीट विचार केलास ना तर एक गोष्ट तुझ्या लक्षात येईल. अगं फक्त अमोलमुळे अर्जुन भाऊजी अपर्णाकडे जातात. त्यामुळे आपण सरळ अमोललाच इकडे आणलं तर काय? अहो काय बोलताय तुम्ही? तो लहानपणापासून त्या अप्पी बरोबर राहिलाय. तो असा आपल्या घरी येईल का? हे बघ आर्या, आत्ता सध्या तरी हा एकच उपाय आहे आणि आपल्याला हे करावंच लागणार आहे. अगं नाहीतर आहे ना अर्जुन भाऊजी अमोलच्या निमित्ताने अपर्णाकडे जातच राहणार. नाही, आपण त्याला लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन येऊ, म्हणजे अप्पीचा आणि अर्जुनचा कायमचा संबंध संपेल. त्याला नेमकं काय झालंय कोणी सांगेल का? डॉक्टर अहो, तो आमच्या सोबत वटपौर्णिमेची पूजा बघायला आला होता, पण तिथे अचानकच चक्कर येऊन पडला. डॉक्टर दिवसभर त्याने काय खाल्लं नाही, त्यामुळे झालं असेल का? हा, कधी कधी पोट रिकामं असलं तर चक्कर येऊ शकते. त्याला जास्त काय झालेलं नाही ना? म्हणजे डॉक्टर, जास्त अशक्तपणा आला असेल ना तर आपण लगेच दवाखान्यात घेऊन जाऊ. हा डॉक्टर, पटकन दवाखान्यात घेऊन जाऊ, रिस्क नको घ्यायला उगाच. बरोबर आहे. आपण तुम्ही सगळे शांत राहा. अहो पण डॉक्टर, प्लीज बाहेर जा. मला त्याला शांतपणे तपासू द्या, मगच मला कळेल की नेमकं काय झालेलं आहे ते. प्लीज बाहेर वेट करता का? डॉक्टर खरंच काळजी करण्यासारखं काय नाही ना? आता तरी तो ठीक वाटतोय, पण त्याच्या काही चाचण्या कराव्या लागतील, त्यासाठी वेळ लागेल. तुम्ही थोडा वेळ वाट पाहता का? ठीक आहे. अमोलला चक्कर कशी काय आली? अहो मला असं वाटतं सकाळी त्यांनी काही खाल्लेलं नाही, त्यामुळे असेल. आणि छोटे सरकार लहान आहे तो. खाल्लं नाही म्हणजे अमोल सकाळी सकाळी काय खात नाही का? उपाशी होता का तो? नाही अरे तसं नाही, तो रोज सकाळी नाश्ता करतो की. मला वाटलं रोजचं जर का आजही नाश्ता केला असेल. वाटलं म्हणजे त्यांनी काय खाल्लंय का न खाल्लंय हे बघण्याचा लोड पण घेत नाही का तू? नाही तसं नाही. अहो वंच, माझी काही चुकी नाही हा. मी त्यांना दिला होता नाश्ता खायला, पण त्यांनी सकाळपासून ठरवलेलं की माने खाल्ल्याशिवाय मी काही नाही खाणार. हे काय का असं ना, ही आई आहे ना, तिला कळायला पाहिजे ना. हे बघा कलेक्टर मॅडम, अमोलला सांभाळणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे. एक मिनिट थांब. माझ्या जबाबदारी तुम्हाला शिकवू नकोस हा. अरे हो, तुला जबाबदारी कोण शिकवणार ना? मी तसं कारण नाही तू तर म्हणत सगळ्यांना मला. छाप्या. अरे पण अगं अमोल आज चक्कर येऊन पडलाय आणि तुम्ही. अहो दाजी, अमोलची काळजी घ्यायची सोडून तुम्ही भांडताय काय? अगं डॉक्टर म्हणतायत ना तू व्यवस्थित आहे, तुम्ही जरा दम धरा की. डॉक्टर कसा आहे माझा अमोल? त्याला काहीही झालेलं नाहीये. तो ठीक आहे, पोटात काही नसल्यामुळे थोडा अशक्तपणा आलाय त्याला. सेफ्टीसाठी आपण काही टेस्ट करून घेऊ. डॉक्टर मला एक सांगा, अमोल ठणठणीत बरा कधी होईल? अहो काहीच नाही, अगदी व्यवस्थित आहे तो. थोड्या वेळाने त्याला जाग आली की त्याला काहीतरी खायला द्या आणि गोळ्या द्या. डॉक्टर, याआधी अमोल बऱ्याच वेळा उशिरा जेवलाय, पण याआधी कधी त्याला असा त्रास झाला नाही.
हो, नुसतं विकनेस कारण नसतं, कधी कधी मायनस स्ट्रेसमुळे सुद्धा चक्कर येते. अहो डॉक्टर, एवढ्या लहान मुलाला स्ट्रेस? हो, बरेचदा लहान मुलांच्या मनासारखं होत नसलं की ते स्ट्रेस घेतात. त्यामुळे आता त्याला काहीही स्ट्रेस देऊ नका. त्याला नेहमी आनंदी ठेवा. डॉक्टर त्याला टेस्टसाठी नाही, काही गरज नाही. ब्लड सॅम्पल घेतलंय मी त्याचं. उद्यापर्यंत रिपोर्ट येतील. चला, निघतो मी. थँक्यू. माझी चुकी आहे. मी उगाच त्याला तिकडे घेऊन गेले. मी म्हणत होते तुम्ही तिकडे येऊन काय करणार, पण छोटे सरकार हट्टी आहेत ना, कुणाचंच ऐकत नाहीत. मोना, अगं डॉक्टरांनी सांगितलं ना बरा आहे तू. असू दे आता. तू त्याला काहीतरी खायला गरम गरम कर. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं देता येतील आपल्याला. झालं, काही काम म्हटलं की मन आठवते यांना. मोना, हा हो, जातीये. दाजी, तुम्ही दोघांनी अमोलला समजून घ्या. तुमच्या अशा वागण्यामुळे त्याला लय त्रास होतोय बरं का. अर्जुन, नशिबानं असं लेकरू पोटी जन्माला येत तरी त्याची लाड करा, त्याची काळजी घ्या. त्याचं बालपण असं काळजीत नका घालवू. नाहीतर काय. अहो, अमोलला फक्त तुम्ही दोघं आनंदात पाहिजे, आणि तुमचं काय तर सारखं भांडायचं. अप्प्या, अर्जुन, आता तुमची भांडणं जर अमोलपर्यंत आली ना तर माझ्यासारखं कोणी वाईट नसेल बरं का. अरे, तुम्हाला जे काय भांडायचं ते बाहेर भांडा की. अमोलला त्याचा अजिबात त्रास नाही झाला पाहिजे. हा? बापू, तुमचं कळतंय मला. आपे सॉरी, मी उगाच भांडतो तुझ्याशी. हो, मी सुद्धा अमोल समोर तुझ्याशी नाही भांडणार. इथे आणि दाजीबा, दमलं तर अमोल समोर नाही, बाहेर पण कधीच भांडू नका. बापू, अमोलला जाग येत नाही तोपर्यंत मी इथं थांबलं तर चालेल का? अरे अर्जुन, असं परक्यासारखं काय विचारतोयस? उलट तू थांबलास तर अमोलनं तुला बघितलं तर आनंदच होईल त्याला. मी काय म्हणते, आज माझा उपवास आहे ना, आणि मी वडाची पूजा पण करून आली आहे. मग तुमच्या हाताने उपवास सोडवा माझा, म्हणजे मला काहीतरी खाता येईल. दीपू, चा चल. अमोलला जाग आली वाटतं. चल. अमोल, अमोल, बरा आहेस ना बाळा तू? हो बाबा. बाळा, असं न खाता कोणी सोबत येत असतं का रे? मा, मी एकदम ओके आहे, पण तू उपवास सोडलास का? अमोल बाळा, आता मोना मामी खाऊ करेल ना, खायचं आणि औषध घ्यायचं बरं का. पण बापू, माझ्या माने काहीच खाल्लेलं नाहीये. बाळा, अरे तुझी तब्येत बरी नव्हती ना, म्हणून तुझ्या माने पण उपास नाही सोडला अजून. बाबा, इकडे ये. सिंबाई, मला काय नाही झालं. चला आता स्वरा उपवास. आप्पे,
दिव्या मामा अरे मा बाबाचा एक फोटो घे की. बर जशी तुमची आज्ञा. कसं वाटतं बाळा आता? बाबा मी एकदम ओके. तुम्हाला माहितीये ना की सिम्बाला काय नाही होत म्हणून. सिम्बाला कधीच काय होत नाही. मग आज सिम्बा चक्कर येऊन कसा काय पडला? काय माहित बाबा. अरे तू काय खाल्लं नाहीस ना म्हणून. परत असं करायचं ना अजिबात सिम्बा. काय काय चाललंय दोघांचं? मा बाबांना सांग ना. त्यांना वाटतं की मी खूप आजारी आहे पण मी एकदम ठीक आहे. पण बाळा तू असं का केलंस? का केलंस तू उपवास? आणि तू मला का नाही सांगितलं तू काही खाल्लं नाहीस म्हणून? मा तुम्ही दोघे एकत्र यावे म्हणून केलं मी. बाळा आम्ही दोघं नक्की प्रयत्न करू. प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. तू परत असं कधीच करायचं नाही हा. आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी तुला किती त्रास होतोय ते बघ ना आधी. आधी किडनॅप झाला आता हे. सॉरी मा तू रडू नकोस ना. तू आम्हाला पहिल्यांदा प्रॉमिस कर की परत असं कधीच करणार नाही म्हणून. प्रॉमिस. मा अगं मी खरंच बरा आहे. हे बघ. उठू नको तू उठू नको थांब. आगाऊ झालाय रे तो. चल लवकर गोळ्या घे. चल. गोळ्या. हा मग बापा तूच सांगणार आहे की मी एकदम बरा आहे म्हणून. मग कशाला हे गोळ्या. त्याला गोळ्या घ्यायच्या नाहीत ना म्हणून तू तुला मध्ये घेतोय. अप्पे तुला माहितीये का आपला अमोल एकदम स्ट्रॉंग आहे. तो कशालाच घाबरत नाही. काय अमोल? एकदम बरोबर. मी ना ब्रेव बाबाचा ब्रेव मुलगा आहे. मग मी कशाच घाबरत नाही. तू काय म्हणतेस अप्पे तो गोळ्यांना घाबरतो म्हणून? तो नाही घाबरत. हो अरे तो घाबरतोच गोळ्यांना. तो अजिबात गोळ्या घेत नाही बघ तू. नाही मी कशाच घाबरत नाही. तू कशालाच घाबरत नाही ना. मग गोळ्या घेऊन दाखव की विषय संपला. आता कळली तुमची आयडिया मला. तुम्ही दोघं मला औषध घ्यायला लावतात ना. आम्ही कशाला तुला औषध घ्यायला लावू. तू तर बरा आहेस ना. पण तू ब्रेव आहेस ते आम्हाला कळणार कसं. तू जर या गोळ्या घेतल्यास तर आम्हाला कळेल की बाबा तू शूरवीर आहेस. अर्जुन जाऊ दे. मी तुला म्हटले होते ना तो गोळ्यांना घाबरतो म्हणून. आणि तो खूप घाबरतो गोळ्यांना. तो नाही घेणार. एक मिनिट. मी शूरवीर बाबांचा शूरवीर मुलगा आहे. मग मी कशात घाबरत नाही. दे इकडे गोळ्या. हे घे पाणी. नको पाणी. मा पाणी दे. हे घे. बघा ऐकून आहे मी ब्रेव मुलगा. हो तू आमचं एकदम ब्रेव बाळोबा आहे. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे होता अर्जुनला. कुठे असेल हा? आर्या अगं तू सकाळपासून पाणी बी पिलेलं नाहीस. अशा तब्येत बिघडेल ग तुझी. नाही नको मला. मला काहीच खायची इच्छा नाही. मामनजी भाऊजी का हो असं वागतायत? त्यांना माहितीये की आर्याने त्यांच्यासाठी उपवास केलाय तरी अजून घरी आले नाही. निदान फोन तरी करायला पाहिजे होता त्यांना. जाऊबाई आता यापुढे अर्जुनला मी काहीच बोलणार नाही. कारण मी कधीही काही बोलायला गेली ना की तो अमोलचं कारण पुढे करतो. त्याच्या मनात नक्की काय आहे ना हेच कळत नाहीये. आणि हे असं होणार होतं तर एवढ्या घाईघाईत आपण हा साखरपुडा का केला? अगं आर्या तू असा काय विचार करतेस. थांब थोडं. येईल अर्जुन. मामनजी अहो सकाळची संध्याकाळ झाली. आर्याचा उपवास सोडायला म्हणून भाऊजी तिकडे आले होते आणि सरळ अपर्णाच्या घरी गेले. आणि बाबा तुम्हाला जर वाटत असेल ना की मी चुकीची आहे तर यापुढे या घरात मी येणार नाही. अगं असं नाही आहे आर्या.
पण बाबा तुम्ही पूर्वीसारखे अर्जुनशी स्पष्ट का नाही बोलत आहे? बाबा हे अर्जुनचं असं वागणं आमच्या भविष्यासाठी ठीक नाहीये. गार्या ते लेकरू तिकडे आजारी असताना आपण असं दुसऱ्या विषयावर चर्चा करणं योग्य नाही ग. अमोलला बरं वाटलं ना की येईल अर्जुन. बाबा मी आत्ताच बोलतच नाहीये, पण जेव्हापासून अर्जुनला हे कळलंय ना की अमोल त्याचा मुलगा आहे, तेव्हापासून त्याच्या वागण्यात खूप बदल झालाय. आर्या, तुला जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट बोल ना. तू विनय काकाशी बोलू शकतेस. बाबा अर्जुनला माझं प्रेम जाणवतच नाही. माझा उपवास सोडायला तो आला नाहीये हे मी समजू शकते, पण जेव्हापासून अमोल आलाय ना तो अमोलमध्येच गुंतून आहे. त्याच्या आयुष्यात एक मुलगी आहे हे तर तो पूर्णपणे विसरून गेलाय. आर्या हे बघ, मी बोलेन अर्जुन बरोबर, पण मला काय वाटते की तुला त्याच्या वागण्याचा त्रास होत असेल ना तर तू एकदा स्पष्ट बोलून घे त्याच्याशी. मामनजी, भाऊजी ऐकतील आर्याचं? ऐकल नाही ऐकल तसं काय सांगता येत नाही मला, पण कुठल्या बी नात्यात जर का एखाद्या माणसाला त्रास होत असेल ना तर ते नातं फार काय टिकत नाही. त्यामुळं आर्यानं अर्जुन बरोबर बोलणं गरजेचं आहे. आर्या, तू बोलून घे बाई भाऊजींशी, तेच बरं पडेल. ठीक आहे, बोलते मी त्याच्याशी, पण त्यासाठी तो घरी तरी यायला हवा ना. बस काय ताप आहे? नाही नाही, नॉर्मल एकदम. मी सकाळपासून तुम्हाला सांगते की मी एकदम ओके आहे, ओके आहे, ओके आहे, तरी तुम्ही माझं ऐकतच नाही. हो हो हो, लगेच उड्या मारू नकोस, रात्रीची गोळी राहिली अजून. हा, आता रात्रीसारखी गोळी आज पण घ्यायची आणि एकदम टकाटक व्हायचं. नाही बाबा, मी तुम्हाला सकाळी गोळी खाऊन दाखवली ना की मी कशाच घाबरत नाही म्हणून. अरे हो, पण आता तुला पूर्ण बरं व्हायचं असेल तर गोळी खायला लागणार का नाही बाळा? मा, मी पूर्ण बरं आहे, मी आता गोळ्या नाही घेणार. अमोल, तू गुड बॉय ना बाळा? हो बाबा. हा, मग आता गोळी घ्यायची आणि बरं व्हायचं पटकन. काय वाटलंस तू आहे ना, जर गोळी खाल्लीस ना तर आम्ही तुला पाहिजे ते देऊ. नक्की? हा, नक्की देणार. तुम्ही दोघे शेजारी बसून मला एक गोष्ट सांगा. ते बी एकत्र. एकत्र? हो. आता तुला कुठली गोष्ट सांगायची बाळा? हो नाही बाबा. ओय! तुझ्यावरच गेलाय तो. सांभाळ. बाळोबा, उठा चला. बाळोबा. अमोल, अमोल कोणती गोष्ट ऐकणार आता? मला सिम्बा आणि सिम्बाच्या फॅमिलीची. बर, ऐका. एक आहे ना, लय लय मोठं जंगल असतं, एकदम घनदाट. त्या जंगलात सगळे प्राणी असतात, वाघ, हत्ती, हरिण, लांडगा. पण त्या प्राण्यांचा आणि त्या जंगलाचा राजा असतो सिंह. आणि तुला माहितीये, सगळे प्राणी ना त्या सिंहाचं ऐकत असतात, ते म्हणतील तसंच वागत असतात. हा, पण त्या सिंहाचा एक प्रॉब्लेम असतो. का बरं? तो सिंह आहे ना, लय बेशिस्त असतो. त्याला आपल्या जवळच्या लोकांबरोबर कसं वागायचं तेच कळत नसतं. हा, आता कळलं मला. त्या सिंहा त्याची बायको शिस्त लावते ना. एक मिनिट, मी नाही सांगितले त्याला काय. बाबा, मी कोण आहे? आम्हाला जासूस चार तरफ आहे. पुढची गोष्ट तूच सांग आता. काय बाळा, तो सिंह ना खूप धाडसी असतो, पण त्याचं त्याच्या सिंबाकडे अजिबात लक्ष नसतं. त्याचं लक्ष ना दुसरीकडेच कुठेतरी असतं. मा, सिम्बा तर सिंहाचा मुलगा असतो ना, मग सिंह सिम्बाकडे लक्ष का देत नाही बरं? हो, लक्ष देत नाही कारण त्याचं लक्ष दुसरीकडे असतं ना, म्हणून. मी आलोच.